नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्या प्रश्नचा या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 9 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या भागामध्ये आपण विद्या प्रश्नचा या कवितेतील राहिलेल्या ओळींचा सविस्तर अभ्यास करणार आहोत आणि त्यानंतर आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर सुरुवातीला आपण विद्या प्रश्नचा या कवितेतील पुढील ओळींचा अभ्यास करूया। कवी म्हणतात की नानाविध रत्नांची कणकांची असते भूषणे फार। नानाविध म्हणजे विविध प्रकारची, अनेक प्रकारची, रत्नांची म्हणजे रत्ने। तुम्हाला तर माहिती असेल विविध रत्न असतात, हिरे असतात, मोती असतात, माणिक असतात की नाही। तर अशा विविध रत्नांची, कणकांची, कणक म्हणजे सोने, विविध रत्नांपासून सोन्यापासून आपण काय बनवतो, भूषणे। भूषणे म्हणजे अलंकार, दाग दागिने। परिविद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार। परंतु या सगळ्या अलंकारांमध्ये, एवढ्या सर्व दाग दागिन्यांमध्ये, मग ते सोन्याचे असू दे की विविध रत्नांचे असू दे, या सगळ्या अलंकारांमध्ये उठून दिसणारा, शोभा दिसणारा, सुंदर दिसणारा अलंकार म्हणजेच कोण, विद्या। तर ह्या विद्यासारखा, ह्या ज्ञानासारखा इतर कोणताही शोभादायक सुंदर असा अलंकार नाही। या साऱ्या भुवनी हित कर, विद्येसारखा सखा नाही। अनुकूल ती जयाला, नित्य तयाला उणे नसे काही। बघा, या साऱ्या भुवनी, भुवनी म्हणजे ह्या विश्वात, या जगात, या पृथ्वीवर, हितकर, हितकर म्हणजे शुभचिंतक, आपल्याला लाभदायक असं, आपले हित करेल असं। विद्येसारखा सखा नाही, सखा म्हणजे मित्र। बघा, आता आपला मित्र कोण, की जे नेहमी आपली मदत करतो, आपल्याला सहाय्यता करतो की नाही, जो आपला नेहमी शुभचिंतक असतो, नेहमी आपल्या हिताबद्दल, आपली चांगलं कसं होईल याबद्दल जो विचार करतो, तो आपला सखा। मग असा विद्यासारखा असा मित्र या विश्वात, या पृथ्वीवर असा एकही कोणी नाहीये जो आपला विद्येसारखा, आपला ज्ञानासारखा आपलं हित करणारा दुसरा कोणीही मित्र नाही। अनुकूल ती जयाला, नित्य तयाला उणे नसे काही। अनुकूल म्हणजे ज्याला ही विद्या प्राप्त झालेली आहे, ज्याला ही अनुकूल झालेली आहे, जयाला, ज्याला म्हणजे ज्याला, नित्य म्हणजे नेहमी, सदा, तयाला म्हणजे त्याला। तर अशा व्यक्तीला, ज्याला ही विद्या प्राप्त झालेली आहे, अनुकूल आलेली आहे, तर त्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये उणे म्हणजे कमी, त्याच्या जीवनामध्ये त्याला कधीच कसलेल्या कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही। अनुकूल ती जयाला, नित्य तयाला उणे नसे काही। की ज्या व्यक्तीकडे विद्यारूपी ज्ञान आहे, त्या व्यक्तीला इतर धनदौलतची, धनसंपत्तीचे किंवा मग आभूषणांची, दागदागिन्यांची काही गरज पडत नाही। त्याला केवळ मात्र ही सरस्वती विद्यामाता जर त्याच्यावरती खुश असेल, तर ह्या जीवनामध्ये त्याला कमतरता कुठेही, जगाच्या कोणत्याही ठिकाणी तो गेला, विश्वाच्या कोणत्याही ठिकाणी गेला, तरी त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही। गुरु परी उपदेश करी, संकट समयी उपाय सुचवी। बघा, आता उपदेश, उपदेश करणे, संदेश देणे, चांगले काय वाईट काय असं सांगणे। तर आपल्या जीवनामध्ये गुरुच हे आपण आपल्या जीवनामध्ये उपदेश करू शकतो। पहिले गुरु आपले कोण असतात, आपले आई वडील। आई वडिलांनंतर आपल्या जीवनामध्ये येणारे जे शिक्षक असतात ते आपले गुरु असतात, आणि आपले आई वडील, आपले गुरु हे आपल्याला नेहमी उपदेश करत असतात, चांगले ज्ञान देत असतात, मार्ग दाखवत असतात, संकटाच्या वेळेस कसे वागावे याच्याबद्दल आपल्याला ज्ञान देत असतात। कधी कधी काही प्रसंग ओढावला तर त्यावेळेस आपल्याला उपाय सुद्धा सुचवत असतात की नाही। मग हे आपले गुरु। मग बघा, आपण आपल्या आई वडिलांना गुरु मानतो, आपल्या शिक्षकांना गुरु मानतो, पण जीवनात प्रत्येक ठिकाणी जो व्यक्ती आपल्याला भेटतो आणि आपल्याला ज्ञान देतो, मग तो लहान असो, आपल्यापेक्षा लहान असो किंवा आपल्यापेक्षा मोठा असू दे, तो आपल्यासाठी गुरुच असतो की नाही। मग संकटाच्या वेळी, समस्यांच्या वेळेस जो आपल्याला उपाय सुचवतो तो आपला गुरु असतो। मग असा गुरु आपल्याला उपदेश करत असतो। गुरु परी उपदेश करी, ही विद्या आपल्याला अशीच गुरुप्रमाणे
आपल्या आई वडिलांप्रमाणे, आपल्या शिक्षकांप्रमाणे, आपल्या मोठ्या हितचिंतकाप्रमाणे आपल्याला काय करत असतो, नेहमी चांगले काय वाईट काय हे उपदेश देत असतो. आणि संकट समय, संकट म्हणजे दुःखाच्या वेळेस, संकटाच्या वेळेस आपल्याला उपाय पण सुचवतो की एखादं संकट आपल्यावर आलेलं असेल तर आपण काय करायचं, काय करू नये, हे आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालेलं असतं त्या ज्ञानाच्या माध्यमातून, त्या गीतेच्या माध्यमातून आपण संकटातून नक्कीच मार्ग काढत असतो. चिंतित फळ देऊन या, कल्पतुरी मनोरथापूर्वी. चिंतित, चिंती म्हणजे चिंतणे, म्हणजे मनात इच्छा धारण करणे. मनोरथ, मनोरथ म्हणजे सुद्धा इच्छा. बघा आता मी जर असं विचार करते की मला हे भेटलं पाहिजे, ते भेटलं पाहिजे, की हे माझ्या मनामध्ये मी विचार केलेला आहे. मग कल्पतरू फली, कल्पतरू, कल्पतरू म्हणजे एक असा काल्पनिक वृक्ष मानला जातो की तो आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असतो. जसं की बघा तुम्ही लहान असताना तुम्ही जे काय मागता तेव्हा तुमची इच्छा कोण पूर्ण करते, तुमचे आई, तुमचे आई वडील. मग आई वडिलांना पण आपण कल्पतरू म्हणतो की आपल्या प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा आपण आपल्या मनामध्ये काही इच्छा निर्माण होतात त्या आपल्या त्या पूर्ण करत असतात. मग कल्पतरू आपण आईला सुद्धा, वडिलांना सुद्धा, किंवा मोठे मोठे जे झाड असतात त्यांना कल्पवृक्ष म्हटले जातात. कल्पतरू, तरू म्हणजे वृक्ष. तर ते आपल्या इच्छा पूर्ण करत असतात. कोण? आई वडील, की नाही. त्यांना आपण कल्पतरू म्हणतो किंवा कल्पवृक्ष म्हणतो. तर कल्पतरू म्हणजे काय, कल्पवृक्ष म्हणजे काय, की एक असा कल्पवृक्ष असतो की त्याच्याकडे आपण जे काही इच्छा धारण करतो ते सगळं आपल्या इच्छा तो पूर्ण करत असतो. मग असा हा आपला ज्ञान, आपल्याला प्राप्त झालेले जे ज्ञान आहे, आपल्याला प्राप्त झालेली जी विद्या आहे ना, तर ती सुद्धा या कल्पवृक्षाप्रमाणेच आहे, कल्पतरूप्रमाणेच आहे की आपल्या प्रत्येक वेळी जे जी इच्छा, जे जे मनोरथ आपण मनामध्ये चिंततो, विचार मांडतो किंवा करतो, तर त्या कल्पवृक्षाप्रमाणे त्या आपल्या इच्छेची पूर्णता करतात. या परी सखल सुखे जी देई, दुःखे समस्त जी वारी. त्या विद्या देवी ते अनन्य भावे सदा भजा भारी. तर बघा इथे या कवितेमध्ये कवीने विद्येचं महत्व सांगितलेलं आहे, ज्ञानाचं महत्व सांगितलेलं आहे. आणि हे ज्ञानाचं महत्व सांगत असताना कवी म्हणतात की कोणत्याही विविध रत्नांपेक्षा अत्यंत अनमोल असे हे रत्न आहे. आणि हे रत्न कसं आहे की ते अक्षय आहे, कधीच त्याची कमतरता भासत नाही, कधीच त्याची उणीव भासत नाही. परंतु जसं जसं आपण दुसऱ्यांना देत जातो तसं तसं त्याच्यामध्ये अजून भर होत जाते. म्हणजे ज्ञान हे दिल्याने वाढत जाते. आता जर बघा आपल्याकडे जर धन संपत्ती असेल तर आपल्याकडे ठेवली तर ती वाढत जाते आणि दुसऱ्यांना दिली ते कमी होते. पण सरस्वती माता किंवा ज्ञान हे एकमात्र अशी गोष्ट आहे की ती दुसऱ्यांना आपण जेवढं देणार तेवढं आपल्याकडे त्या ज्ञानाची अजून भर होणार, की नाही. म्हणजे ते आपल्याकडे जास्त वाढत जाते. मग अशा हे ज्ञानरूपी अलंकार ज्या व्यक्तीकडे असेल, विद्यारूपी अलंकार ज्या व्यक्तीकडे असेल, त्या व्यक्ती अत्यंत नशीबवान, किंवा आपण त्याला म्हणू शकतो की तो अत्यंत नशीबवानाबरोबर त्याला आपण म्हणू की तो अत्यंत हितकारक असतो आपल्यासाठी. की ज्ञान विविध रत्नांनी, सोन्यांनी जे दागिने सुंदर असतात त्याच्यापेक्षा सुद्धा शोभादायक असा हा दागिना म्हणजेच आपल्या विद्या, ज्ञान. आणि अशी ही ज्ञान जे आहे ना, तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला मदत करत असते. आपल्या मित्राप्रमाणे ते आपल्या सावलीसारखी राहत असते. आणि नेहमी संकटाच्या समयी ह्या विद्यामुळेच आपल्याला त्या संकटातून मार्ग काढण्याचा मार्ग सुचत असतो. मग ह्या परी सकल सुखे जे देई, की या व्यतिरिक्त सगळे सुख देणारी अशी कोणती गोष्ट आपल्या जीवनामध्ये आहे का? बिलकुलच नाही. मग या परी, याप्रमाणे, सकल म्हणजे सगळे. तर आपल्या जीवनामध्ये जेवढे काही सगळे सुख आहेत ते केवळ मात्र आणि केवळ मात्र ह्या ज्ञानामुळे, ह्या विद्यामुळेच आपल्याला प्राप्त झालेला आहे. दुःखे समस्त जी वारी. आणि अशी ही विद्या, ज्ञान देवता काय करत असते, आपल्या जीवनातील सगळे दुःख, समस्त म्हणजे सर्व, दुःख म्हणजे संकट किंवा दुःख, वारी म्हणजे नष्ट करणे, कमी करणे, वारणे म्हणतो आपण देवाला बघा, संकट वारी, संकट निवारी, ठीक आहे. तो आपल्या जीवनातील संकट दूर करतो म्हणजे कमी करतो. वारणे, वारी म्हणजे नष्ट करणे.
तर मग ही विद्या आपल्या जीवनातील सगळे दुःख नष्ट करते. त्या विद्या देवी ते अनन्य भावी सदा भजा भारिता. अशा ही विद्यारूपी देवीला म्हणजे सरस्वती मातेला आपण काय केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, तिची प्रार्थना केली पाहिजे, तिची उपासना केली पाहिजे. सदा म्हणजे नेहमी, सदैव, भजा भारी भजने म्हणजे कीर्तन करणे, स्मरण करणे, उपासना करणे. अनन्य भावे की आपण असं तिच्या प्रती अनन्य होऊन, अनन्य ही भाव धारणा करून की आपण आपलं सर्वस्व तिला अर्पण करायचं या सरस्वती देवीला, आणि आपण तिच्या चरणी शरण जायचं, नतमस्तक होऊन तिला शरण जायचं. त्या विद्या देवी ते अनन्य भावे सदा भजा भारी. मग तिचं आपण नेहमी काय केलं पाहिजे, अनन्य भावी होऊन तिला नतमस्तक होऊन तिला शरण गेलं पाहिजे आणि नेहमी तिचं स्तुती केली पाहिजे, भजन केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे. आणि असे या सरस्वती मातेला आपण नित्य प्रणाम केलं पाहिजे. ह्या कवितेतील प्रत्येक ओळींचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे. आता संपूर्ण कवितेमध्ये आलेले कठीण शब्दांचा अर्थ आपण समजून घेऊया. पाहूया कवितेतील कठीण शब्दांचा अर्थ. शब्दार्थ. भुवनी पृथ्वीवर जगामध्ये अनुकूल जी गोष्ट लाभते ती भावना. परीप्रमाणे चिंतित मनात असलेले. फळ यज्ञ पूर्वी देतो या परी याप्रमाणे. पुढील कठीण शब्दार्थ आहेत. सकल सर्व सगळी. वारी निवारण करते. देवी ते देवीला. अनन्य भावे मनापासून हृदयापासून. भजे पूजा करतो, उपासना करतो. भारी खूप. कल्पतरू मनातील इच्छा पूर्ण करणारा काल्पनिक वृक्ष. या कवितेमध्ये आलेले वाक्यप्रचार पाहूया. असाध्य असणे, मिळत नसणे, न लाभणे, प्राप्त न होणे, उणे नसणे, कमतरता नसणे, दुःख वाढणे, दुःख दूर करणे, निवारण करणे. आता या पाठाखालील स्वाध्याय आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 1. खालील आकृत्या पूर्ण करा. विद्येमुळे व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या गोष्टी. उत्तर आहे श्रेष्ठत्व, ज्ञान, सुख, चिंतित फळ म्हणजेच मनोरथ. पुढील आहे कवीच्या मते विद्येचे वैशिष्ट्य. उत्तर आहे अलंकारासारखी शोभिवंत, आणि दुसरा आहे गुरु सारखी उपदेश करणारी. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. तुलना करा. धन आणि विद्या या दोन गोष्टींमध्ये तुम्हाला तुलना करायची आहे. पहिला आहे धन. धनामुळे मनुष्य श्रीमंत बनतो, विद्येमुळे मनुष्य ज्ञानी बनतो. दुसरा आहे धन दुसऱ्याने दिल्याने कमी होते, विद्या दुसऱ्यांना दिल्याने कमी होत नाही. तिसरा आहे धनाची चोरी होऊ शकते, तिसरा आहे विद्येची चोरी होऊ शकत नाही. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 3. खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. ओळी आहेत. नानाविध रत्नांची कनकांची असते भूषणे फार, पण विद्यासम एकही शोभादायक नसेल अलंकार. अर्थ पाहूया. वेगवेगळे रत्नांचे सोन्यांचे भरपूर दागिने अलंकार असतील, परंतु विद्यासारखा शोभणारा एकही अलंकार किंवा दागिना नाही. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 4. विद्या हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. उत्तर 1. जगात श्रेष्ठत्व प्राप्त करून देणारी गोष्ट कोणती? जेव्हा तुम्हाला प्रश्न तयार करायला सांगते, त्या प्रश्न तयार केल्यानंतर त्याच्या पाठीमागे तुम्हाला प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. दुसरा, कवीच्या मते सर्वात जास्त शोभणारा अलंकार कोणता? पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 5. तुमच्या शब्दात स्पष्ट करा. कवीने वर्णन केलेले विद्येचे महत्व. उत्तर, कवीच्या मते विद्येमुळे मानवास या विश्वात श्रेष्ठत्व महान पद प्राप्त होते. जगात एकही वस्तू नाही, एकही अशी वस्तू नाही जी विद्येमुळे मिळू शकत नाही. विद्या दिल्यावर वापरल्यावर देखील सदैव वाढत जाते. रत्नांचे सोन्यांचे भरपूर अलंकार असतील, परंतु विद्येसारखा शोभणारा नाही. पुढील उत्तर कंटिन्यू आहे. एकही अलंकार नाही. विद्या ज्याच्या जवळ असेल त्याला काहीच कमी पडत नाही. विद्या गुरुसारखी शिकवण देते, तसेच विद्या संकटाच्या वेळी उपायही सुचवते. आपले स्वप्न प्राप्त करून देणारी विद्या कल्पतरूसारखी आहे. विद्येमुळे दुःख दूर होतात, तर सुखे प्राप्त होतात. पुढील प्रश्न त्या विद्या देवी ते अनन्य भावे सदा भजा भारी या ओळीचा सरळ अर्थ सांगा. उत्तर आहे विद्या ही देवते समान आहे आणि
आपण विद्यादेवतेचे उपासक बनून विद्या प्राप्त करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असले पाहिजे. आपण उपासक बनले पाहिजे. पुढील प्रश्न आहे, खालील शब्दांना कवितेतील शब्द शोधा. पहिला आहे मोठेपण. मोठेपणचा अर्थ आहे श्रेष्ठत्व. दुसरा आहे नेहमी, सदैव, नित्य. अलंकार, भूषणे. मनातील इच्छा, मनोरथ. खालील शब्दांचे प्रत्येक 5 समानार्थी शब्द लिहा. प्रश्न आहे, एक मित्र. मित्राचे तुम्हाला समानार्थी शब्द जेवढे येत असतील तेवढे लिहायचे. अधिक जास्तीत जास्त 5 पाहिजे. सखा, दोस्त, सवंगडी, सोबती, सहचर. दुसरा सोने. सोनेचा समानार्थी शब्द आहे सुवर्ण, कनक, कांचन, स्वर्ण आणि हेम. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण या कवितेला सविस्तरपणे पाहिलेलं आहे आणि कवितेखालील स्वाध्याय पण आपण विस्तारित रूपात पाहिलेला आहे. ही कविता इथे संपते. धन्यवाद.